वाल्मिक कराडची उणीव भासते, जाणीव भासते असं धनंजय मुंडेंनी आज वक्तव्य केले. कसं बघता या वक्तव्याकडे तुम्ही? या सगळ्या चुकीच्या गोष्टी परत चालू करण्याची उणीव नक्कीच भासणार आहे. कारण हेच सगळे कट कारस्थान करणारी कंपनी आहे आणि या माध्यमातूनच आज त्यांना खरं तर देशमुख कुटुंबीय 1 वर्ष होत आलं ह्या घटनेला, जे खून प्रकरण झालंय त्याला. ह्याची कधी आठवण किंवा ह्याची कधी उणीव भासली नाही की एक चांगला निष्पाप सरपंच या गावातून गेला. परंतु जो गुन्हेगार आहे, ज्याने अनेक खोट्या केसेस, अनेक खोटे गुन्हे किंवा अनेक चुकीच्या प्रकारचं या जिल्ह्यामध्ये ज्या गोष्टी माजवलेल्या होत्या, त्याची मात्र उणीव यांना प्रामुख्यानं भासली. अजितदादांनी या गोष्टीवर गांभीर्यानं घेतलं पाहिजे. अजितदादांनाच विचारलं पाहिजे त्या लोकप्रतिनिधीला की नेमकी कोणत्या पद्धतीनं आणि कशामुळं एक उणीव भासतीये, काय चुकीचे कामं बंद झाल्यावर कशामुळं उणीव भासते, हे अजितदादांनी विचारलं पाहिजे. तर पंकजा मुंडेंनी देखील भाषणामध्ये म्हटलेलं आहे की गावासोबत किडे रगडले जात आहेत. कोणत्या ना कोणत्या प्रकरणामुळे किंवा एखाद्या प्रकरणामुळे ज्या व्यक्ती त्यामध्ये काही रोल नसतोय त्याला देखील गोवलं जातं असं पंकजा मुंडे म्हणाले. अजिबात जे चुकीचे लोक आहेत त्यांनाच ह्या प्रकरणामध्ये गोवलेलं आहे, ते पण पुराव्यानिशी. साम टीव्हीसाठी योगेश काशीद, मस्साजोग, बीड.